लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली। वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत। पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजेच लखपती दीदी या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहे। ज्या लाडक्या बहिणींना या 1 लाख रुपयांचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काही मिनिटांपूर्वी बटन सुद्धा दाबलेलं आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। थेट अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत। आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 1200 कोटींचा निधी आलेला आहे। त्यामुळे आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 3 तासामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आज 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्या बहिणींना सुद्धा आजच पैसे येणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांवरती नियम सुद्धा लावलेले आहे। म्हणजेच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता घेण्यासाठी, गॅस कनेक्शनचे पैसे घेण्यासाठी सर्व बँका चालणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत। कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांवरती सुद्धा नियम लावलेला आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्व बँकांचे खाते लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही, काही प्रमुख खाते फक्त चालणार आहेत। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या बँकांवरती जे 4 नियम लागू झालेले आहेत तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बँक खात्यांवरती 4 नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी नियमांचं पालन करणार आहेत त्यांनाच पैसे
येणार आहेत। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे घ्यायचे असतील, एप्रिल हप्ता घ्यायचा असेल, बोनसचे पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। यासाठी राज्य सरकारने आज 2 याद्या सुद्धा तयार केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जी पहिली यादी आहे तर त्या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही, त्यामुळे प्रामुख्याने 2 याद्या सुद्धा तयार केलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे आणि दुसरी यादी 16 जिल्ह्यांची आहे। म्हणजे आज पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच उद्या दुसऱ्या यादीमधील 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। त्यामुळे उद्याचे आणि आजचे जिल्हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात। म्हणजेच आजचे 20 जिल्हे आणि उद्याचे 16 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे येऊन जातील, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे येऊन जातील। ज्या बहिणींचा जिल्हा आज या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत, ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर त्यांना उद्या पैसे येणार आहेत। परंतु अगोदर बँकांवरती जे 4 नवीन नियम लावलेले आहेत ते 4 नियम सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा त्या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे बहिणींचे बँक खाते नॅशनल बँकेचे असायला पाहिजे आणि त्या बँकेला डीबीटी सुद्धा होत असावी तरच पैसे येणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नॅशनल बँकेचं खातं याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट बँक आहे, सोबतच बँक ऑफ इंडिया आहे। तुम्हाला बँकेची नावे सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे तुमचं बँक खातं नॅशनल बँकेचं असायला पाहिजे, सोबतच त्या बँकेला डीबीटी सुद्धा होत असावी तरच पैसे येणार आहेत। बघा, ज्या बहिणी पहिल्या नियमामध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत, नियमांमध्ये बसत नसल्यास 1 रुपया सुद्धा येणार नाही। सोबतच दुसरा नियम म्हणजे त्या बँकेला डीबीटी सुद्धा असायला पाहिजे। बघा, काही बँकांना डीबीटी नाही, त्यामुळे काही बहिणींना मागील पैसे आलेले नाही, त्यामुळे तुमचं ज्या बँकेमध्ये बँक खाते आहे त्या बँकेला डीबीटी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि सध्याच्या स्थितीला ते डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असावे तरच बहिणींना या 3 लाभांतर्गत आज पैसे सुद्धा येणार आहेत। सोबतच तिसरा नियम म्हणजे बँक खाते जॉईंट खाते नसायला पाहिजे। बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींचं बँक खातं जॉईंट बँक खातं नसायला पाहिजे, म्हणजे नवरा बायकोचं जे जॉईंट खातं असतं तर ते खातं नसायला पाहिजे। फक्त लाडकी बहीण योजनेचं सेपरेटली खातं असायला पाहिजे, म्हणजेच फक्त लाडक्या बहिणीचं खातं असेल तरच पैसे येणार आहेत। नवरा बायकोचा जॉईंट खाता असेल तर त्याच्यामध्ये पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो। सोबतच चौथा नियम म्हणजे बहिणींचे बँक खाते ग्रामीण बँकेमध्ये असेल तर त्यांनी आजच त्या बँकेची केवायसी सुद्धा करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही। बघा, तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत नसाल, ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी सुद्धा करायची आहे आणि त्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। कारण लाडकी बहीण योजनेसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्याची परत एक जात छाननी सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि पॅन कार्ड सुद्धा बँक खात्याशी लिंकच करायचं आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे
येणार आहेत. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर त्यांना उद्या पैसे येणार आहेत. परंतु बहिणींना 100% पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, सोबतच 9वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 10वा जिल्हा म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. म्हणजेच टोटल मिळून आज या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. आणि याच लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेचा अर्ज करता येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये सुद्धा मिळणार आहे. परंतु उद्याच्या ज्या 16 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे तर ते उद्याचे 16 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात. बघा, या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि 16वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. म्हणजे टोटल मिळून या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 16 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना उद्याच पैसे येणार आहेत. सोबतच आज प्रमुख 20 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत. त्या 20 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, बँकांवरती राज्य सरकारकडून काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. परंतु जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला एक नियम सुद्धा लावण्यात येणार नाही. कारण या 20 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकेला 1 दिवसामध्ये डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होत असते. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तुमच्यावरती एक नियम सुद्धा लावला गेलेला नाही. परंतु ज्या बहिणींचं खातं या 20 बँकेव्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये असेल त्यांच्यावरती आज नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे सिटी बँक, 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 17वी बँक म्हणजे युको बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. म्हणजेच टोटल मिळून आज या 20 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींचं बँक आता या 20 बँकेमध्ये असेल त्यांना आजच पैसे
येणार आहेत. परंतु आज फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये या 3 योजनांचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुमचा अर्ज रद्द सुद्धा केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल म्हणजेच विजेचं बिल सुद्धा येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना एप्रिल हप्ता, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, सोबतच त्यांना लाईट बिल येणार नाही. सोबतच त्यांना लखपती दिदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, पहिलाच नियम 4 चाकी गाडीचा आहे. बघा, ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांना 1 रुपया सुद्धा येणार नाही. परंतु ज्यांच्याकडे 2 चाकाची गाडी आहे म्हणजेच 2 व्हीलर गाडी आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन अपडेट आले आहे. ते अपडेट सुद्धा लगेच सांगतो. परंतु बहिणींच्या घरामध्ये कोणती 4 चाकी गाडी नसायला पाहिजे याच्यामध्ये नवीन बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच बहिणींकडे बोलेरो असेल, स्कॉर्पिओ असेल, स्कोडा असेल, मर्सिडीज असेल यांसारख्या ज्या ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या नसायला पाहिजेत आणि त्या गाड्यांची नोंदणी केलेली नसेल तर त्या बहिणींचा अर्ज रद्दच केला जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर आहे, टॅक्सी आहे, रिक्षा आहे त्या बहिणींना याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल आणि त्यांनी नोंदणी केलेली असेल म्हणजे त्या गाड्या फक्त भाड्यासाठी वापरत असतील तर त्या बहिणींना पैसे येणार आहे. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये या ठराविक प्रमाणे उत्पन्न सुद्धा असायला पाहिजे. म्हणजेच बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल, 5 लाख रुपये असेल किंवा 2,60,000 रुपये असेल त्यांचा अर्ज सुद्धा रिजेक्ट केला जाणार आहे. म्हणजेच ॲक्युरेट तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. यासाठी पुरावा म्हणून तुमच्याकडे 3 वर्षाचा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे. ज्या बहिणी उत्पन्न दाखला काढणार आहेत त्यांनाच पैसे येणार आहे. कारण आपलं आर्थिक वर्ष सुद्धा सुरू झालेलं आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष असतं. म्हणजेच 1 एप्रिल पासूनच तुम्हाला उत्पन्न दाखला काढायला येत आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे का यासाठी तुम्ही उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे. सोबतच त्या उत्पन्न दाखल्यामध्ये 3 वर्षांचा अहवाल दाखवत असावा. म्हणजेच मागच्या वर्षी तुमचं उत्पन्न किती होतं, या चालू वर्ष उत्पन्न किती आहे या गोष्टी सुद्धा दाखवत असाव्यात. सोबतच लाडक्या बहिणींनो जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहेत. पहिला टॅक्स म्हणजे खासगी टॅक्स, दुसरा टॅक्स म्हणजे सरकारी टॅक्स. बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य खासगी टॅक्स भरत नसावा, सरकारी टॅक्स सुद्धा भरत नसावा. सोबतच बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. जर परमनंट कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. एखादा कामगार जर टेम्पररी कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल. परंतु एखादा सदस्य परमनंट कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि जो शेवटचा म्हणजे 4था नियम आहे तर तो 4था नियम म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. याच्यामध्ये काही प्रमुख योजना आहेत. त्या प्रमुख योजनांची नावे लगेच सांगतो. बघा, पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे श्रावण बाळ योजना. तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. चौथी योजना म्हणजे PM किसान योजना आणि 5वी योजना म्हणजे विधवा पेन्शन योजना. जर तुम्ही या 5 योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु जर तुम्ही या 5 योजनांचा लाभ घेत नसाल आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच जी सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पात्रता आहे तर ती शेवटची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा खासगी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. तर बघा, तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य वकील असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसेल, परमनंट नसेल तर तुम्हाला याचा लाभ
लाभ घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे. जो पहिला लाभ आहे तर तो पहिला लाभ म्हणजे एप्रिल हप्ता, म्हणजे एप्रिल हप्ता 21 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दुसरा जो लाभ आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे गॅस कनेक्शन. तर या गॅस कनेक्शनच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये आज 2,500 रुपये येणार आहेत. आणि जो तिसरा लाभ आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे ओवाळणी, म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपयांचा बोनस सुद्धा येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतरच तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. बघा, काही लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आलेले आहेत. त्या लाडक्या बहिणीने या हेल्पलाईन सेवेचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. तर बघा, हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. हा हेल्पलाईन नंबर 9861717171 हा 10 अंकी हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरून या नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव, गाव, तालुका सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर विषय सुद्धा टाकायचा आहे आणि त्या विषयामध्ये असं टाकायचं आहे की आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाहीत, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत, मागील पैसे आलेले नाही. त्यानंतर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या जे मॅनेजर पदी असतात तर त्या मॅनेजरांकडून चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच आजपासून एप्रिल हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे. तर येणाऱ्या अक्षय तृतीयेपर्यंत हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. म्हणजे एकंदरीत सर्व बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. ज्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनीच अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे लखपती दीदी. तर या लखपती दीदी योजनेअंतर्गत बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आज या लखपती दीदी योजनेचा GR सुद्धा येणार आहे. GR आल्यानंतर तुम्ही अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. तर या योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. आणि तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना. म्हणजे या डंका मशीन खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये 52,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे. सोबतच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या 3 योजनांचे अर्ज करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्या खात्यामध्ये या 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. राज्यामध्ये तब्बल 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. या बहिणींसाठी म्हणजेच 5 वर्षासाठी 36,000 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला आहे. म्हणजेच एकंदरीत प्रत्येक महिन्याला 1,200 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये वितरण केले जाणार आहे. त्यासोबतच लखपती दीदी या योजनेसाठी 20,000 कोटींचा निधी आलेला आहे. सर्व बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा 20 लाख कोटी निधी बहिणींच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु या योजनेचा GR 2 ते 3 दिवसामध्ये येईल. त्यानंतर अर्ज सुरू होतील. त्यानंतर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 4 कागदपत्रे काढायचे आहेत. पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला. दुसरं कागदपत्र म्हणजे घरामध्ये कोणताही सदस्य नोकरीला नाही. तिसरं कागदपत्र म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. आणि चौथं कागदपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. तरी 4 कागदपत्रे ज्या बहिणी काढणार आहेत त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.